आणि त्यामध्ये कीर्तनाचा प्रचार प्रसार केला. पंजाबमधली नामदेव महाराजांची मंदिरं आपल्याला सापडतात अगदी आज. असा ज्यांचा अधिकार असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. एक कथा अशी ऐकायला येते. एके दिवशी संत नामदेव महाराज एका शंकराच्या महादेवाच्या मंदिरामध्ये कीर्तन करण्यासाठी उभे राहिले आणि कीर्तन सेवा करत राहिले. पण तिथले जे काही भक्त होते त्या भक्तांनी नामदेव महाराजांना विरोध केला. ते काय म्हणाले, हे मंदिर कोणाचं आहे? शंकराचं, महादेवाचं. म्हणजे आम्ही कोण? शैव. आणि तुम्ही विठ्ठलाला बसता, तुम्ही विष्णूला बसता, म्हणजे तुम्ही कोण? वैष्णव. त्यामुळे कृपा करा आणि या महादेवाच्या मंदिरामध्ये आपण कीर्तन करू नका, असा तिथल्या लोकांनी त्यांना विरोध केला. अर्थात त्या लोकांचा मान ठेवून नामदेव महाराज मंदिराच्या मागच्या बाजूला आहे तिथं उभं राहून तिथं कीर्तन करायला सुरुवात केली. आणि मंडळी, ज्या क्षणी नामदेव महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली त्या क्षणी ते संपूर्ण देऊनच त्यांच्या जीवनात फिरले. असा त्यांचा अधिकार की नवे देव जगा माझी ख्याती, नामदेवा भाती दूध प्याला, अशी त्यांची वर्णन आपल्याला ऐकायला मिळतात. प्रत्यक्ष नामदेव महाराज जेव्हा कीर्तन करीत असत तेव्हा पांडुरंग तो विठ्ठल ईश्वर त्यांच्या कीर्तनामध्ये नृत्य करीत असत, नाचायला येत असत. असा त्यांचा अधिकार. असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. त्यांचा अभंग आज आपण निरूपणासाठी घेतला आणि या अभंगावर आपण थोडंफार चिंतन करणार आहोत. आजच्या या अभंगात ते आपल्याला काय सांगतात? बोलू ऐसे बोले जे बोले तर बोले. बोलू ऐसे बोले जे बोले विठ्ठल बोले. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू. परे गुणी परते घर तेथे राहून निरंतर. सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर दाता. आपल्या सर्वांना कसं वाटतं की ही सर्व सत्ता आपल्या हातामध्ये यायला हवी. ही सगळी सत्ता माझ्याकडे असायला हवी असं प्रत्येकाला वाटतं. कारण प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की दुसऱ्याला पण मीच कंट्रोल करतो, मी सांगेन तसंच दुसऱ्याने वागायचं. पण हे वास्तविक विचार केला तर शक्य आहे का? आपण स्वतःला काय करायचंय हे आपण ठरवू शकतो, पण दुसऱ्याने काय करायचं हे आपण ठरवू शकतो का? नाही. त्यामुळे हा साधा विचार प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवा. सर्व सत्ता आली हातात. म्हणजे काय? ही सगळी सत्ता मला माझ्या हाताखाली यावी अशी वाटत असेल, असं वाटत असेल तर नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये काही नियम सांगितले, अटी सांगितले. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर काही टर्म्स अँड कंडिशन्स सांगितले. पहिला नियम कोणता? बोलू ऐसे बोले. हा पहिला नियम. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल. मुळात आपण जे काही बोलतोय ते कसं बोलतोय याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मला बोलायचं आहे, मी बोलून मोकळं करतो असा स्वभाव असायला नाही. मग कुठलाही विषय मला काय कशाला बोलायचं नाही अशा असणार नाही. पुढच्याचा विचार केला पाहिजे. मी जर एखादी गोष्ट बोलत असेल त्यामुळे पुढच्या व्यक्तीला जर त्रास होत असेल किंवा वाईट वाटणार असेल तर आपण जे काही बोलतो ते त्याला वाईट वाटणार नाही हे लक्षात घेऊन बोलायला पाहिजे. आता या
जे काही खरं आहे ते खरं बोला, खोटं बोलू. पुढे जाऊन काय सांगतात? प्रिय बोला. बोलण्यामध्ये माधुर्यता नव्हती, गोडवा नव्हती. आपण जर सगळ्यांशी बोलताना हसत खेळत बोललो तर पुढची व्यक्ती सुद्धा आपल्या चेहऱ्यावरील हे स्मित हास्य बघून किती हसायला लागते. आणि तुम्ही जर चिडकं बोलून कोणाशी बोलायला गेलात तर पुढची व्यक्ती पण काय होईल? जी मुळात आनंदात असते पण तुमचा चेहरा बघून तीही चिडायला लागते. आणि मग पुन्हा बोललो, पुन्हा आवाज दिला. त्यामुळे आपण बोलताना नेहमी सत्य बोलावं आणि प्रिय बोलावं. आता इथे प्रश्न असा येतो की तुम्ही सांगताय बरोबर आहे, नेहमी सत्य बोलायचं, प्रिय बोलायचं. पण ते प्रिय सुद्धा आपण जे बोलतो ते प्रत्येक वेळी दुसऱ्याला पटेल तसं नाही, आवडेल तसं नाही. इथेही असा लक्षात घ्यायचंय, जे काही सत्य सत्य कटू असतं, तिची मुक्ती प्रसिद्ध आहे, त्यामध्ये सुद्धा बदल करता येतो. सत्य कटू आहे माहिती आहे, पण ती सांगण्याची पद्धत माधुर्याने सुद्धा घेता येते. त्याचा एक छोटासा दृष्टांत म्हणतो. आता ते कसं तर ऐका. पूर्वीची गोष्ट आहे ना, आत्ताचीच नाही. पूर्वीच्या काळी राजे राज्य करत होते, आपल्या सर्वांनाच ठाऊक. या एका राजाच्या राज्यामध्ये एकदा ज्योतिषी आला. आता पण ते फेड आहे, कोणी ज्योतिषी आहे असं कळलं की प्रत्येक जण त्याच्याकडे जातात. माझी पत्रिका बघून काय मिळेल, भविष्यात काय होणार, प्रत्येक जण करतो. तसाच राजाला बोलून झाला. या राजाच्या दरबारात ते ज्योतिषी आले. राजाला तो आवडला नाही आणि आपला हात त्या राजाने त्या ज्योतिषाला दिला आणि म्हणाले, बघ मला जरा माझ्या हातावर काय लिहिलं, भविष्यात काय घडणार ते मला सांग बरं जरा. अर्थात राजाने प्रत्येक सांगितलं म्हटल्यावर ज्योतिषी पण हात बघू लागला. आणि त्यानं जे बघितलं ती गोष्ट आता हा ज्योतिषी राजाला सांगू लागला. काय हे भविष्य? तुमचं भविष्य चांगलं काही वाटत नाही. तुमच्या कुटुंबातले जे लोक आहेत ते तुमच्या आधी मृत्यूला जास्त होईल. तुम्हाला तुमच्या घरच्यांचा मृत्यू समोरून बघावा लागेल. काय हे तुमचं आयुष्य? आता हे ऐकल्यानंतर त्या राजाला राग. अहो पुन्हा नाही लागेल. तुला मला जरी एका ज्योतिषाने सांगितलं की तुझ्या घरच्यांचा मृत्यू तुला बघायला लागेल आणि तू एकटीच राहशील तर राग नाही राहिला. राजालाही राग आला आणि त्या राजाने त्या ज्योतिषाला तुरुंगामध्ये टाकलं. काही काळानंतर ही गोष्ट त्या राजाच्या महामंत्र्यांपर्यंत पोहोचली. महामंत्र्याने विचार केला आणि विचार करून ज्या जेलमध्ये तुरुंगात त्या ज्योतिषाला ठेवलं होतं त्या ज्योतिषापाशी तो महामंत्री आला आणि म्हणाला, महाराज अहो ते असं काय भविष्य सांगितलं तुम्ही? त्यावर ज्योतिषी म्हणाला, मी खोटं तर नाही बोललो नाही, सत्य म्हणायचं सांगितलंय. जे सत्य आहे तेच सांगितलं. खरोखर राजाला त्याच्या कुटुंबांच्या लोकांचा आप्त लोकांचा मृत्यू बघावा लागला आहे. त्यावर आता त्या महामंत्र्याने त्या ज्योतिषाच्या कानात काहीतरी सांगितलं आणि आता तो म्हणाला, उद्या पुन्हा मी तुला दरबारात घेऊन जाईल आणि मी जर तुला असं सांगितलं ते कसं जातं राजाशी बोलायचं. महामंत्र्याने सांगितलं म्हटल्यावर कधी ठीक आहे, ओके नो प्रॉब्लेम असं म्हणून महामंत्री गेले. दुसरा दिवस बनवला. या दुसऱ्या दिवशी तो महामंत्री त्या ज्योतिषाला आपल्याबरोबर घेऊन लागला. राजा त्याच्यावर चिडलेलाच होता. पण तो ज्योतिषी म्हणाला, महाराज क्षमा करा, ते काम काय झालं घाईघाईत तुमचा हात बघितला ना त्यामुळे चुकलं माझं. आज पुन्हा एकदा मला हात दाखवा,
काढून टाकतो. भूत म्हणजे चराचरामध्ये जे काही आपल्याला दिसतंय, ज्यामध्ये प्राणी असतील, मनुष्य असतील, कीटक असतील, झाडंही असतील, झाडांची सुद्धा संवाद करतात बरं. आणि अगदीच फार म्हटलं तर जास्त गरजेची सांगायची गोष्ट म्हणजे आपले लोक. या प्रत्येकामध्ये जर किशोर बघितला तर आपोआप आपलं बोलणं कसं होईल, गोड होईल, मधुर होईल. फक्त आपल्या लोकांमध्ये, स्वतःमध्ये, दुसऱ्यामध्ये सुद्धा त्या ईश्वराला आपण बघितलं पाहिजे. त्याला जर गरज मानलं, आपण देवाशी असं बोलतो का, कसं आपण भांडताना एकमेकांशी बोलतो. मग तो देव आहे तर आपण देव नाही होत का? आपण ज्याच्याशी बोलतोय तेही देवासाठी नाही येत का? हा साधा विचार करायचा. त्यामुळे प्रत्येकामध्ये त्या ईश्वरी तत्वाला निरखून पाहावं आणि त्याप्रमाणे बोलणं ही पहिली पाहिजे. हा कठीण का पाळायला नाही, अगदी सोपी. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल. बरं, फक्त गोड बोलणं, सत्य बोलणं, प्रिय बोलणं झालं का? तर नाही. पुढची पायरी नव्हते म्हणत सांगतात, प्रेम सर्वांगाचे ठाणी. वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. शिष्याचं बरोबर असणारं प्रेम हे शिष्याच्या अभ्यासातून कळतं. अशा प्रकारे प्रेम हे वेगळ्या वेगळ्या प्रकारे करतात. पण बऱ्याच वेळा प्रेम व्यक्त होताना तळतळाटाने जास्त व्यक्त होतं. वास्तविक प्रेम व्यक्त होत असताना ते प्रेमानेच व्हायला हवं, तळमळीने व्हायला हवं. तळमळ केव्हाही चांगली, पण तळतळाट हा वाईट. त्यामुळे कुणाला तळतळाट देऊ दिलं आणि कुणाला तळतळाट देऊ सुद्धा. दुसऱ्याला वाईट वाटेल असं करू नका, दुसऱ्याला तसं ऐकत पण नाही. त्याला सांगताना शांतच सांग, गोड शब्दात, मधुर शब्दात. त्यामुळे सरकारच्या ठिकाणी म्हणजे फक्त माझ्या घरच्यांबरोबर मी चांगलं वागू आणि बाहेरच्यांबरोबर एवढं प्रेम म्हणजे कसं नाही वागू. बरेच जण प्राण्यांवरती दगड वगैरे फेकण्याचं काम करतात किंवा लाथ मारतात. मग तुम्ही मंदिरामध्ये येऊन देवाला पूजता आणि बाहेर जाऊन इतर प्राण्यांना, इतरांना त्रास देता, इतरांना म्हणता आपल्या घरच्यांना सुद्धा. कारण चराचरामध्ये प्रत्येकामध्ये ईश्वर आहे असं आपण बघितलं. मग तो मंदिरातलं ते तुम्हाला पावेल का, घरचाच देव तुम्हाला पावेल का? आणि म्हणून की सगळ्यांकडे बघताना प्रेम सर्वांगाचे ठाई आणि वाचे विठ्ठल म्हणतात. मनामध्ये त्या विठ्ठलाचं नाम घेणं आणि ज्या क्षणी हा नामजप आपण सुरू करू, आपोआप आपल्या बोलण्यामध्ये शांतता, माधुर्य, आपल्याला येणार. वेगळा आणावा लागत नाही. पुढे काय सांगताय, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लागू जरी. अर्थात यासाठी कीर्तनाचा उल्लेख विशेष करून केलेला आहे. ज्ञान दीप लागू जरी. ज्ञानाचा दीप लावायचा आणि अज्ञानरूपी अंधकार दूर करायचा. परे धुनी परदे भरत येथे राहून निरंतर. वाणी म्हणजे वाचा, बोलणं. 4 प्रकारच्या वाणी सांगितल्या. वैखरी, त्यानंतर मध्यमा, पश्यंती आणि परा. वैखरी मुखामध्ये स्थित असते, मध्यमा कंठामध्ये स्थित असते, पश्यंती हृदयामध्ये स्थित असते आणि परा आणि नाभीमध्ये स्थित असते.
आजचा अभ्यास स्वामी सर्वानंद पावस यांच्या संजीवनी गाथेतून एक अभंग सादर करणार आहे. जय जगदंबे माते आई भजनार
म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी अनेक संत महंत हे एकत्र जमले होते. त्यांचा मेळावा जमला होता. आपलाही मेळावा जमतो. आज मी सुद्धा इथे आले ते आमच्या वैकुंठाच्या निमित्ताने मेळावा आहे. इथे आपण सर्वजण जमलेलो आहोत. असाच मेळावा, असंच गेट टुगेदर संतांचं आळंदी या शिक्षण म्हणून आणि माऊलींच्या दर्शनासाठी सगळेजण सेना नवीन बोलता गोळा काका म्हणता असे सगळे संत एकत्र आले होते आणि त्या विठ्ठलाचं नामस्मरण जय जयकार गजर करत होते. असा गजर असं भजन सुरू असताना एवढ्यात नामदेव महाराजांची स्वारी मंडळी. नामदेव महाराज हे वयानेही मोठे होते, ज्येष्ठ होते आणि अधिकाराने सुद्धा श्रेष्ठ होते. प्रत्यक्ष पांडुरंगाबरोबर बोलायचे, संवाद करायचे. पांडुरंग त्यांच्या कीर्तनातून नाचत असते. त्यामुळे अधिकाराने अर्थात श्रेष्ठ होते आणि वयानेही मोठे होते, ज्येष्ठ होते. त्यामुळे सर्व संत जमले होते ते उभे राहिले, त्यांना नमस्कार केला. पण मंडळी, नामदेव महाराजांकडून मात्र त्या सर्व संतांना प्रतिनमस्कार आला नाही. आपण जर कोणाला हाय म्हटलं तर पुढची व्यक्ती आपल्याला हॅलो किंवा हाय म्हणते. तसं नामदेव महाराजांनी एकमेकांना केलं नाही. त्यामुळे ही लहानशी मुक्ता आपल्या दादाला माऊलीला म्हणते कशी, दादा अरे अखंड दयाला देवाचा शेजार काय अहंकार गेला नाही. हा कुठला अहंकार? नामदेव महाराजांकडनं प्रतिनमस्कार का आला नाही? हा कुठला अहंकार? त्यावर माऊली म्हणाली, मुक्ते आता जाऊ दे. पण मुक्ता ऐकायला गेली. अर्थात निवृत्ती ज्ञानदेव सोपाने मुक्ता पाहिली. 4 नावांवर म्हणते ती 4 सखी भावली. त्यातली मुक्ता जी अगदी लहान होती. भजन झाल्यानंतर काय उपयोग करायचा होता तो तिने केलाच. या मुक्तानं काय केलं? गोरोबा काकांकडे आली आणि गोरोबा काकांना विचारायला लागली. अर्थात गोरोबा काका म्हणजे संत गोरा कुंभार आपल्या सर्वांना माहिती. त्यांच्याजवळ आले आणि म्हणाली, गोरोबा काका तुम्ही जी मडकी बनवता ती कच्ची आहे की पक्की हे तुम्हाला कसं कळतं बरं? त्यावर गोरोबा काका म्हणाले, अगं म्हणते त्यात काय कठीण, सोपं आहे की. थापटलं घ्यायचं, ते थापटणं त्या तयार झालेल्या मडक्यावर थापटून बघायचं म्हणजे मारून बघायचं. टन्न असा आवाज आला की काय समजायचं? मडकं पक्क आहे बघ. आणि जर बघता असा आवाज आला तर काय समजायचं? मडकं कच्चं आहे, इतकं सोपं आहे. पण मंडळी, आता ही लहानशी मुक्ता गोरोबा काकांना म्हणते कशी, गोरोबा काका पांडुरंग नावाच्या कुंभारानं ही जी मडकी तयार केली आहे ती त्याची एक का पक्की हे कसं कळेल? एवढीशी मुक्ता तर काय विचार करेल? या थापटण्याने कळू शकेल का? गोरोबा काका म्हणजे कळेल की. गोरोबा काकांनी थापटलं गेलं. सर्वप्रथम निवृत्ती राजांकडे आले. त्यांच्या मस्तकावर थापटलं खातील नाही. पण उपासना पांडुरंग हेच बोल आहे. मग माऊलींच्या मस्तकावर थापटलं त्यांच्याही हातून पांडुरंग हेच बोल आहे. असं करता गोरोबा काका यांची स्वारी आता नामदेव महाराजांच्या जवळ आली. आणि मंडळी, या नामदेव महाराजांच्या मस्तकावर थापटणार
तेव्हा मोठ्या आशेने तुझ्याकडे आलो होतो, पण हे काय? तिथून
मंडळी जिथे जिथे नामदेव महाराजांनी त्या वृद्ध गृहस्थांनी काय ठेवावे तिथे तिथे शिवलिंग तयार होते. काय त्या पायांचा अधिकार असा विचार करायचा. जिथं त्या वृद्ध गृहस्थांनी काय ठेवावे तेच तीर्थक्षेत्र व्हावं, तेच मंदिर व्हावं, तेच भाग व्हावं. अहो आता हे करता करता नामदेव महाराज सुद्धा थकून गेले. शेवटी 9 दिवस झाले आणि त्या गृहस्थांकडे आले. महाराज आपण कोणी साधे नाही हे मला कळून चुकले. कृपा करा आणि मला सांगा आपण कोण आहे, क्षमा करा. तेव्हा विठोबा तिचा चुकले आणि आपला वरद हस्त नामदेव महाराजांच्या मस्तकावर ठेवला. अर्थात नामदेव महाराजांची सद्गुरू म्हणजेच विठोबा आणि नामदेव महाराजांना झालेला सद्गुरूंचा अनुभव तो जो शंभूनाथ. ज्या क्षणी विसोबा केसरकरांनी आपला कृपा आशीर्वाद वरद हस्त नामदेव महाराजांच्या मस्तकावर ठेवला त्या क्षणी या संपूर्ण चराचरामध्ये फक्त पांडुरंग, फक्त विठ्ठल दिसायला लागला. जो अहंकार होता, जो इगो मनुष्य आपण बघितला होता, तो सगळा नाहीसा झाला, क्षणार्धात नष्ट झाला. सद्गुरूंचा अनुभव यासाठी महत्त्वाचा असतो. त्यांची कृपा मिळाली तर सर्व सत्ता हाती यायला फार वेळ लागत नाही. आणि श्रोते हो, आपण सामान्य माणसं, आपल्यालाही काही ते अशक्य नाही. पण सर्व सत्ता हाती यावी असं वाटत असेल तर नामदेव महाराजांनी ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आपल्याला पूर्वपत्रामध्ये सांगितले त्या आपण पाळल्या. सगळ्यात मोठी नसली नाही, पण किमान खरं बोलणं, प्रिय बोलणं, दुसऱ्याला त्रास होणार नाही याचा विचार करून बोलणं, आता विचार आपण करू शकतो. सगळ्यांकडे समदृष्टीने प्रेम भावनेने बघणं, प्रेम सर्वांकडे ठेवून वाचे विठ्ठल रखणं हे करणं कठीण नाही. किमान ह्या गोष्टी तरी आपण करू शकतो. मग जितकं शक्य आहे तितकं आपण करूया आणि आपलं जीवन सार्थक केलं. मग त्यासाठी ज्या अनेक पायऱ्या सांगितल्या त्यातील पहिली पायरी जर करायला प्रत्येकाने सुरुवात नक्कीच करावी. आणि ती कोणती पायरी? खूप पद्धत नामदेव नाव संगीताला क्षमा करा. पहिल्यांदाच नाव ऐकले. कीर्तन करायला कीर्तन करण्याकरता श्रोता वर्ग फार गरजेचा असतो. आपल्यासारखा उत्तम श्रोता वर्गाला लाभला आपल्या सर्वांची भूमिका आहे. त्याचप्रमाणे दोन साथीदार असतात. दोघांनी मला उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल दोघांची भूमिका आहे. झालेली कीर्तन सेवा श्री कात्यायनी माणेश्वर महाराज यांच्याकडे अर्पण करू आणि त्यांच्याकडे एकच मागणी करा मुलाच्या शब्दामधून मागूया आणि कीर्तनाला पुन्हा विराम देऊया.